नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आपण डॉक्टर गायत्री बर्वे गोखले यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम, आचार्य स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आज त्या आपल्याला न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि आपलं डाएट कसं असावं याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची थोडक्यात माहिती त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स मध्ये केलेलं आहे SNDT युनिव्हर्सिटीमधून आणि ग्रॅज्युएशन फूड सायन्स आणि क्वालिटी कंट्रोल यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. त्या 6 वर्षापासून त्या स्वतःची प्रॅक्टिस करतात, म्हणजे स्वतःचं कन्सल्टेशन करतात आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल तसंच लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या डायटिशियन म्हणून 8 वर्ष कार्यरत होत्या आणि आता सुद्धा त्या अजूनही न्यूट्रिशन कसं असावं हे फक्त सामान्य पेशंट्सना तर सांगतातच, पण सेलिब्रिटी वर्ल्डमध्ये सुद्धा त्या फेमस आहेत. फ्रॉम बिग बी टू SRK आणि जुही चावला टू प्रियांका चोप्रा यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन पेशंट्स आपण तपासतो, पण ऑनलाईन पेशंट्स तपासण्याबरोबरच त्यांनी लोकसत्ता या माध्यमातून त्यांनी काही आर्टिकल्स लिहिलेले आहेत. ते सुद्धा आपण तुमच्या लोकसत्ता तर प्रत्येकाच्या घरात असतो, तर तुम्हालाही त्याचा लेखांचा उपयोग होऊ शकेल. तर अशा आपल्या डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. मॅडम, आपण जनरली म्हणजे शाळेपासून आपण ठरवतो की आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, तर तुम्ही असं ठरवलं होतं का की मला डॉक्टरी पेशाकडे वळायचं आहे, की काय आवड होती तुमची? काय करायचं आहे हे तसं ठरवलं नव्हतं, पण काय करायचं नाहीये हे माझं ठरलेलं होतं. कारण मला गणित हा विषय अजिबात अवडायचा नाही. तर म्हणजे शालेय शिक्षणानंतर पुढे जाऊन गणिताशी मला डील करावं लागणार नाही असे कुठले तरी कोर्सेस मी शोधत होते. आणि तेव्हा माझी ओळख झाली SNDT युनिव्हर्सिटीमध्ये विविध कोर्सेसची. तर जिथे फूड हा माझ्या आवडीचा विषय होता. मला कुकिंग करण्याची स्वतः आवड आहे आणि विविध पदार्थ मी माझ्या आजीच्या आणि आईच्या हाताखाली शिकत आलेलो आहे. तर ती एक आवड कुठेतरी होती आणि ती आवड बघून मग माझ्या आईने वगैरे मला सजेस्ट केलं की तू SNDT मध्ये काही कोर्सेस करू शकतेस. तर त्याच्यामध्ये फूड सायन्स ह्या विषयात मला थोडी रुची वाटत होती आधीपासून, म्हणून मी फूड सायन्सचा अभ्यास करण्यासाठी म्हणून तिथे ऍडमिशन घेतली. आणि मग तिथे एकदा ऍडमिशन घेतल्यावर आपण एकदा त्या माध्यमामध्ये गेलो की आपली अजून एका विविध विषयांची ओळख होत जाते. आणि तसं तसं मला पुढे समजत गेलं की आणि त्या विषयात इंटरेस्ट वाटू लागला आणि म्हणून मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशन मध्ये करण्याचा निर्णय घेतला. आणि मग ती आवड कधी तुमचं करिअर झाली हे तुम्हालाच कळलं नाही? हो, खरंच. आपण पाहतो की न्यूट्रिशनिस्ट म्हणून आता हल्ली फार त्याला वलयांकित प्रोफेशन झालेलं आहे. कारण पूर्वी तेवढं त्याला वलय नव्हतं, कारण अगदीच हे वेगळा कोर्स असा आहे. आणि तुम्हाला स्वतःला पाककलेची आवड आहे, त्यामुळे तुम्ही छान न्यूट्रिशनिस्ट आणि एक महिला म्हणून खूप त्याच्यामध्ये नाव कमवलेलं आहे. आता जेव्हा प्रॅक्टिस सुरू करायचं, आधी आपण नोकरी करतो जनरली, तर प्रॅक्टिस करायचं कधी डोक्यात आलं? प्रॅक्टिस करायचं डोक्यात म्हणजे की स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याआधी आपल्याला अनुभव घेणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटल सारख्या क्षेत्रामध्ये काम करता तेव्हा तुम्हाला एकाच वेळी खूप जास्त संख्येमध्ये पेशंट्स मिळतात. प्रत्येक पेशंटचा वेगवेगळा आजार असतो किंवा वेगवेगळी कंडिशन असते, वेगवेगळ्या स्तरातनं ते आलेले असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. सो जेव्हा अनेक पेशंट्स तुम्ही एका वेळी अनुभवता तर त्यामधून तुम्ही, मला असं वाटतं की अनुभव समृद्ध होत जाता आणि मग कुठेतरी एक आत्मविश्वास येतो की आपण आपली वेगळी प्रॅक्टिस करू शकतो. कारण शिक्षण झाल्यानंतर लगेचच जर का तुम्ही तुमची प्रॅक्टिस केली तर संख्येने पेशंट्स तुमच्याकडे कमी असतात आणि जेवढे पेशंट कमी तेवढा तुम्हाला अनुभवही कमी असतो. तर माझ्या मते आधी अशा हॉस्पिटल सारख्या क्षेत्रात काम करून मग जर प्रॅक्टिस सुरू केली तर त्याचा फायदा नक्कीच होतो आणि तोच मला झाला असं मला. म्हणजे कोकिलाबेन आणि लीलावतीमध्ये मला खूपच एक्सपोजर मिळालं आणि त्याचा अनुभव चांगलाच होता. आणि मग तिथून कुठेतरी त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर, मूल झाल्यानंतर असं वाटतं की नोकरी करणं थोडं चॅलेंजिंग होत जातं की घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून जर हे करायचं असेल तर. मग स्वतःची प्रॅक्टिस असली तर त्यामध्ये आपण घराला आणि ह्या गोष्टीला दोन्हीला वेळ देऊ शकतो. आणि एक स्त्री म्हणून माझ्या मते हे सगळ्यांसाठी, प्रत्येक स्त्रीसाठीच महत्वाचं असतं की घराकडे पण तेवढंच लक्ष द्यावं. सो त्यावेळी असा एक निर्णय घेतला की
की मग स्वतःची प्रॅक्टिस करावी हा. आणि मग ती सुरू केली आणि मग त्यातही चांगला जम बसलेला आहे. हा. आणि आपण पाहतो की ह्या क्षेत्रात महिला आता फार मोठ्या संख्येने हो. यायला लागलेल्या हो. आहे हो. आणि न्यूट्रिशन आणि महिलेने सांगितलं ती गोष्ट अधिक सोपी आणि नक्कीच, सरळ होते आणि नक्कीच. सुटसुटीत होते बरोबर. आणि ती लोकांना जास्ती प्रमाणात पटते. भावते, हो. कारण आपला एक सांगण्याचा अनुभव असतो वेगळा आणि असतो, एक हो. बोलण्याची ढब आपली वेगळी असते हो. आणि ती समोरच्याला आनंदित करणारी अशी नक्कीच. असते. आणि आपण जी गोष्ट लहान मुलांना हो. मुलांना आपण जसं समजावून शकतो तसं मोठ्या लोकांना सुद्धा सांगणं, बरोबर. ज्येष्ठ नागरिकांना सांगणं सांगणं ही सुद्धा हे. एक कला हो. आहे आणि ती महिलांना जास्ती येते. येते. नक्कीच. आता स्वतंत्र प्रॅक्टिस करतानाचा अनुभव काही सांगू शकाल की कसे पेशंट्स तुम्हाला मिळाले, कसे तुम्ही सुरुवात केली? स्वतंत्र प्रॅक्टिस करतानाचा अनुभव म्हणजे आधी ज्या ज्या क्षेत्रात मी कामं केलं त्यामध्ये मला माझ्या नशिबाने सगळ्या स्तरांमधील पेशंटना ट्रीट करण्याचा अनुभव मिळाला. म्हणजे माझी जी इंटर्नशिप होती ती मी जे हॉस्पिटल आणि सुश्रुषा हॉस्पिटल इथे केली आणि नंतर मग मी जे हॉस्पिटल मधले जर ते शासकीय रुग्णालय असेल तर तिकडे येणारा जो आर्थिक स्तरातील जे पेशंट असतात त्यांचा एक वेगळा हे असतो की त्यांना कुठल्या प्रकारचा आपल्याला आहार द्यायचा असतो. म्हणजे आपण जे थिअरीमध्ये शिकलेलो असतो त्यापेक्षा जो प्रत्यक्ष पेशंटना ट्रीट करण्याचा अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. कारण उदाहरण द्यायचं झालं तर जर आम्हाला शिकवलं असेल आहारामध्ये की रोज बदाम खा, तर कुठल्या एका विशिष्ट आर्थिक स्तरातील पेशंटना रोज बदाम खाणं हे शक्य नसणार आहे. त्यामुळे त्यावेळी आपलं नॉलेज तिथे अप्लाय करणं गरजेचं असतं की तुम्हाला बदामाऐवजी सबस्टिट्यूट काय द्यायचं आहे. तर हॉस्पिटलच्या बॅकग्राऊंडचा हा फायदा झाला की स्वतःची प्रॅक्टिस करताना आणि मग वेगवेगळे पेशंट मिळत जाणं आणि त्या पेशंटचं काउन्सिलिंग पण तितकंच महत्वाचं असतं की तुम्ही एखादा पेशंट आला, मी त्याला डाएट लिहून दिलं आणि तो गेला असं नसतं. तर त्यांचं आधीचं मेडिकल हिस्ट्रीचं स्क्रीनिंग व्यवस्थित होणं, त्यांना अजून काही आजार आहेत किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी ते अनुभवत आहेत तर बरेचदा पेशंट हे आपल्याकडे खुलेपणाने बोलू शकतात. कारण की त्यांना एक तो कम्फर्ट झोन आपण निर्माण करून द्यायचा असतो, ते वातावरण की त्यांना मोकळं होता येईल आपल्या समोर. आणि कधी कधी काय असतं की फूड हे जे आहे म्हणजे आहार जो आपला आहे तो आपल्या भावनांशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं. की एखाद्याला बरं वाटत नसेल तर आपण फळं घेऊन जातो की ज्याने त्याला बरं वाटेल. आता अगदी म्हणायचं झालं मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचा मूड ठीक नसेल तर आपण त्यांना चॉकलेट देतो की त्यांचा मूड अगदी लगेचच फ्रेश होतो किंवा त्यांना बरं वाटतं. सो आहार माझ्या मते आपल्या सायकोलॉजीशी खूप जवळचा आहे आणि आहारातील बदलामुळे आपल्या शरीरातच नाही तर मानसिक बदल पण आपल्यात खूप चांगले होतात. त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं की फक्त एखादं छोटंसं डाएट दिलं आणि काम झालं असं नाही. तर एक नातेसंबंध आपल्याला त्या क्लायंट बरोबर जोडावे लागतात जेणेकरून त्यांना सर्वांगीण त्यांचा फायदा होईल त्यामध्ये. नक्की. आणि अधिक जोडले जाते आणि जेवढे जोडले जातात तेवढे ते मोकळेपणाने बोलतात तुमच्याशी आणि सगळं सांगतात की आपल्याला काय आजार आहे, आपण कशातून गेलेलो आहोत. आणि त्यातूनही कधी कधी ब्रेक थ्रू मिळतो की ह्या गोष्टी आधी त्यांनी सहन केल्या आहेत त्यामुळे मला आता पुढे आहार देताना त्याच्यामध्ये काय बदल केले. की एखादी छोटीशी गोष्ट असते समजा की म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे एक घटक आहे तर तो वाढवल्याने त्यांचा मूड जर अपलिफ्ट होणार असेल तर एखाद्या पदार्थातून मी त्यांना ते कसं मिळेल ह्याचा विचार करते सो दॅट त्यांना त्याचा फायदा होतो. आणि त्यांना हे वेगळं सांगायची गरज नसते की तुम्ही ह्यासाठी हे घेताय, पण त्यांना ते दिलं की आपोआपच त्यांना त्याचा फायदा होणार असतो. त्याच्यामुळे माझ्या मते काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे. आणि आपली हिंदी संस्कृती किती छान आहे की म्हणजे ऋतूनुसार सगळे आपल्याला फळं येतात, भाजीपाला असतो आणि आपले सण सांस्कृतिक आणि सणवारामुळे आपण आता होळी झाली तर आपण पुरणपोळी करतो, पाडव्याला आपण श्रीखंड पुरी करतो आणि त्यामुळे असं श्रावण आले की उपास, मग ते उपवासाचे पदार्थ खिचडी वगैरे ते फार असं म्हणजे पूरक आहे, समृद्ध आहे आणि आपला आहार आधीच त्याच्यामुळे फार आपल्याला वेगळं जाऊन काय खायची गरज नसते. आणि मी तर माझ्या सगळ्या पेशंट्सना हेच जास्त सांगत असते की आपण पूर्वी जे खात आलो आहोत ते आपण अधिकाधिक त्याचं फॉलो केलं तर ते आपल्यासाठी सर्वात चांगलं आहे. म्हणजे आपण नव्याच्या आहारी न जाता, फॅट डाएटच्या आहारी न जाता किंवा परदेशी वस्तूंच्या आहारी न जाता आपल्या इथे लोकल ग्रो होणाऱ्या ज्या वस्तू आहेत
किंवा आपण तुम्ही जसं म्हणालात तसं की ऋतूनुसार ज्या वस्तू आपल्याकडे पावसाळ्यात वेगळ्या रानभाज्या आपल्याकडे येतात त्यांचा आपण समावेश केला पाहिजे. तर अशा गोष्टी आपण रोजच्या आहारात जर घेतल्या तर आपल्याला वेगळं डाएट करायची गरजच नाही. फक्त ते कसं असावं त्याविषयी आपण तुम्ही नक्कीच मार्गदर्शन कराल. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. त्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी संवाद साधतोय. आता आपण न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय याच्याकडे बोलूया. की आता तुम्ही म्हणालात जसं आपण ऋतुमानानुसार फळं पालेभाज्या हे सगळं आपण घेतो, शाकाहारी लोकांचा कसा आहार असावा तसंच नॉन व्हेजिटेरियन त्यांचा कसा असावा आणि ते दोन्ही बॅलन्स आपल्याला कसं करता येईल त्याविषयी आणि एकंदरीत आपलं कसं असावं रुटीन. बरोबर. आता आपण जर म्हटलं शाकाहारी आणि मांसाहारी तर सर्वात पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे की आहारशास्त्र म्हणजे काय किंवा हेल्थ म्हणजे काय. एखादा माणूस हेल्दी आहे की नाही हे आपण पडताळून बघतो. तर हेल्थ म्हणजे फक्त एखादी व्यक्ती बारीक दिसली किंवा ती व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल तर ती हेल्दी आहे असं आपण नाही म्हणू शकत. किंवा एखादी व्यक्ती थोडी जाड आहे किंवा उंचीने कमी आहे तर ती हेल्दी नाहीये असंही आपण नाही म्हणू शकत. तर फक्त हे निकष नाही आहेत हेल्दी असण्याचे. तर WHO नेच त्यांची व्याख्या दिलेली आहे की त्यांचा सर्वांगीण त्यांची हेल्थ बघितली जाते. म्हणजे तुमची फिजिकल, शारीरिक, मानसिक हे सगळं वेलबिंग जर असेल तर त्याला हेल्दी असं म्हटलं जातं. तर त्यामुळे तुम्ही जर का कुठलेही आजारमुक्त आहात आणि तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठलेही तक्रारी न करता करत असाल तर तुम्हाला हेल्दी म्हटलं जातं. तुमचं वजन थोडंसं जास्त असेल किंवा कमी असेल तरी त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आपण वेगळं डाएट करण्याची गरज नसते. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही आहार तज्ञच असते. कारण की ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पोषण मूल्य कसं मिळेल ह्याची काळजी स्वतः घेत असते. कारण आपण रोज बघायला गेले तर आपली आई रोज पालेभाजी नाही करत. आपली आई कधीतरी कडधान्य करते, कधी पालेभाजी करते, कधी पिठलं, टोमॅटोचं सार, असं विविधता आपल्या जेवणामध्ये असते. तसंच नॉनव्हेज खायचे पण आपले वार बरेचदा ठरलेले असतात की आपण मंगळवारी खात नाही, गुरुवारी खात नाही, मग सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी खाल्लं जातं, रविवारी खाल्लं जातं. तर त्यामुळे काय होतं की आहारामध्ये समतोल येतो. रोज खाल्लं तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे. म्हणून कुठेतरी हे सगळं ठरवलं गेलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आणि जे अतिशय योग्य आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की तेच आपण फॉलो करायला पाहिजे. तर सर्वसाधारण आपण बघितलं तर सगळे अन्न घटक आपल्या अन्नामध्ये येण्यासाठी शाकाहारी लोकांनी सगळी कडधान्य, भाज्या, फळं यांचा वापर केला पाहिजे. आणि प्रोटीन्ससाठी दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, ताक आहे, दूध आहे. आता पनीर आणि चीज पण मिळतं पण त्याची क्वालिटी आपण अगेन चेक करून घ्यायला हवी. घरी बनवलेलं असेल तर ते उत्तम आहे, ते घ्यायला पाहिजे. सोयाबीनचे प्रोडक्ट्स मिळतात ते घ्यायला पाहिजेत. मशरूम्स आहेत ती घ्यायला हवी. आणि ते सगळं घेतलं तर तुमचा एक समतोल आहार होऊ शकतो. आणि जे मांसाहार करतात त्यांनी अंडी, मासे यांचं सेवन अधिक करायला हवं चिकन आणि मीट ह्याच्यापेक्षा, म्हणजे मटण आणि चिकन ह्याच्यापेक्षा. कारण की त्याच्यामध्ये जरा फॅट कंटेंट जास्ती आहे किंवा कधी म्हणतात कोलेस्ट्रॉल वाढतं. तर त्याच्यासाठी फिश आणि अंडी सर्वात जास्त चांगली आहेत. पण चिकन आणि मटण सुद्धा ते काही प्रमाणात अवश्य घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर त्यांनी सुद्धा भाज्या आणि फळं खाल्ली पाहिजे. लहान मुलांनी सुकामेवा, त्याच्यानंतर आपण म्हणतो की लहान मुलांना हाडांना बळकटी येण्यासाठी म्हणून त्यांचं जे वय असतं हाडांची घनता वाढण्याचं वय असतं. त्यांची मैदानी खेळांची पण जास्त सुरुवात झालेली असते. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा फोकस त्यांना वाढवायचा असतो. अशा वेळी त्यांना आपण रोज लहानपणी म्हणतो मुलांनी दूध प्यायलाच पाहिजे. तर ते दूध त्यासाठीच आहे की व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची त्यांची जी रिक्वायरमेंट असते ती जास्त असते या वयात. त्याच्यामुळे दुधाबरोबरच अंडी, त्याच्यानंतर काही प्रमाणात सुकामेवा आणि मग असा बॅलन्स आहार घेतला. राजगिरा लाडू आहे, रताळं आहे, त्यासारख्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यामध्ये. बीटरूट मध्ये
त्याच्यामध्ये नायट्रेट्स नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे तुमचं परफॉर्मन्स वाढतो किंवा तुमचा फोकस वाढतो. तर ते म्हणजे लोकली जे अवेलेबल आपल्या फळभाज्या आहेत त्या प्रत्येक भाजीमधनं आपल्याला वेगवेगळा घटक मिळत असतो. सो माझ्या मते ते सगळं जर का मी म्हटलं तसं प्रत्येक आई ही आहार तज्ञ असते ती आधीच इन्क्लूड करत असते. त्याच्यामुळे वेगळं जाऊन आपल्याला करण्याची गरज नसते. आपला रोजचा आहार जर आपण समतोल ठेवला आणि ह्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने तो मांसाहारी असो किंवा शाकाहारी असो मीठ आणि साखर आणि तेल यांचं प्रमाण जर का प्रमाणात ठेवलं तर मग वेगळं काही करायची गरज नाही. कारण मीठ साखर तेल हे जंक फूड किंवा बाहेरचे अन्नपदार्थ आपण घेतो त्याच्यामधनं खूप जास्त प्रमाणात येतं आणि मग कुठेतरी तो जर समतोल बिघडला तर मग वजन वाढ किंवा पुढे जाऊन डायबेटीस, हायपरटेन्शन किंवा अजून कॅन्सर सारखे गंभीर परिणाम आपल्याला मग लागू शकतो. असं आपण आता वयोगटाविषयी बोलू कारण आता लहान मुलांचं तुम्ही सांगितलं. आता थोडं वर्किंग वुमन्स म्हणजे आता वर्किंगचे फील्ड आहे कारण आपण 10 ते 6 जर जनरली पाहिलं तर त्या शिफ्ट बद्दल आपण बोलू की सकाळी घराचं आवरून मग आपण कामावर जातो मग त्यांनी फार ओढाताण होते मग तो आहार कसा असावा परत संध्याकाळी येऊन संध्याकाळचा स्वयंपाक त्यामुळे सगळं फार असं हेक्टिक असतं शेड्यूल महिला म्हणून. आणि तुम्ही वर्किंग लेडी आहात आणि त्या संदर्भात महिलांचं आरोग्य आपण कसं जोपासू शकतो त्याविषयी कारण महिला नेहमी आपण सगळ्या कुटुंबाचा विचार करतो आणि सगळ्यात शेवटी आपला विचार करतो तर तसं न होता त्यांनी स्वतःकडे लक्ष घेतलं पाहिजे कारण प्रत्येक वयोगटात महिलांच्या समस्या वेगवेगळ्या आता हल्ली तर फारच पीसीओडी आणि ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्या दृष्टीने थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. बरोबर. अतिशय चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे कारण की महिला जनरली स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि अन्नामध्ये मग त्यांना व्यवस्थित पोषण मिळत नाही आणि मग दुर्लक्ष होतं. तर घरासाठी जेव्हा त्या बनवता आहेत तेव्हा त्यांनी स्वतःची काळजी पण तेवढीच घेतली पाहिजे. शक्य असेल तेव्हा त्यांनी त्यांचा डबा कॅरी केला त्यांच्याबरोबर तर त्यांच्या जेवणामध्ये जे घरच्यांसाठी पोषक अन्न बनत आहे तेच त्यांच्या शरीरात जाईल, टिफिन मधून जाईल. त्यानंतर त्यांनी पालेभाज्या त्याच्या आयर्न कंटेंट ज्याच्यामध्ये जास्त आहे म्हणजे अगदी रोजच पालेभाज्या खाव्या असं नाही पण ज्या भाज्या बनत आहेत त्या लोखंडी कढईत जर बनवल्या तर त्याच्यातनं त्यांना आपोआपच आयर्न मिळणार आहे. प्रथिनांसाठी त्यांनी मोड आलेली कडधान्य जर का एक दिवसाआड जरी खाल्ली किंवा अगदी साधं म्हणजे एक उकडलेलं अंड जरी रोज सकाळी खाल्लं तरी ते त्यांच्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि ओव्हरऑल हाडांसाठी वगैरे चांगलं आहे. त्यानंतर तेलबियांचा मी मुख्यत्वे करून हे करायचा विचार उल्लेख करायचा की ज्याच्यामधून तीळ आहे, भोपळ्याच्या बिया आहेत, त्याच्यानंतर जवस आहे म्हणजे अळशीचे दाणे आहेत. तर ह्या तेलबियांचा वापर प्रत्येक स्त्रीने रोजच्या आहारात करायलाच हवा. त्या तेलबियांमध्ये आपली संप्रेरक जे आहेत, हॉर्मोन्स जी आहेत ती बॅलन्स करण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम पण व्यवस्थित आहे. जर आपण म्हणतो की ऍडव्हान्स एज मध्ये आपलं जसं जसं मेनोपॉज जवळ येत राहतो तसं तसं आपल्या हाडांची घनता कमी होत जाते. तर तेव्हा जे परिणाम आपल्याला दिसून येतात ते टाळायचे असतील तर 20-30 पासूनच ह्या सगळ्या तेलबियांचा रोज 1 चमचा भोपळ्याच्या बिया, तिळाची चिक्की कधीतरी म्हणजे फक्त संक्रांतीलाच न खाता थ्रू आउट इयर तुम्ही थोडासा जरी तिळगुळ किंवा तिळाची चिक्की जरी खाल्ली तरी किंवा जेवणामध्ये तिळाचा वापर केला तर तो अतिशय चांगला आहे. म्हणजे बाकीचं जे खाद्यतेल आहे ते कमी वापर करून आपण चांगली हेल्दी फॅट्स ज्याच्यातनं मिळत आहेत म्हणजे बदाम आहे, त्याच्यानंतर तेलबिया आहेत, ह्या सगळ्या हे जर जेवणामध्ये जास्त वापरलं तर त्याचा फायदा स्त्रियांना नक्कीच होणार आहे. तर त्याचा नक्कीच उल्लेख करावा आणि नक्कीच त्यांनी घ्यावं असं मला वाटतं. आता स्त्रियांचं बोललो अगदी आता ज्येष्ठांकडे वळते मी कारण ज्येष्ठ सुद्धा महत्वाचा घटक आहे समाजाचा कारण आपल्या पुढच्या पिढीला घडवण्याचं मुख्य काम ते करतात. कारण आता आई वडील दोघेही सर्व्हिसला असल्यामुळे मुलांकडे जास्ती आता आजी आजोबा बघतात. अगदीच जर विभक्त कुटुंब असेल तर थोडा प्रश्न येतो पण तरी सुद्धा आपल्या नातवंडांकडे त्यांची जी माया प्रेम असतं ते आजी कोणच नाही देऊ शकत. तर त्यांचं सुद्धा आरोग्य सुदृढ असावं. आणि काय होतं की 50-60 या वयानंतर सगळं डायबेटीस, बीपी सगळे रोग जडलेले असतातच आणि आता तर 30-40कडे ते सगळे आधीच यायला लागलेत आपलं फास्ट फूड आणि सगळं त्याच्यामुळे. तर ज्येष्ठांनी कशी काळजी घ्यावी आणि त्यांचं आरोग्य आपण हे फळभाज्या आणि ह्यांचं आपण बोललोच पण तरी सुद्धा
थोडासा व्यायाम बरोबर. आणि सगळ्यांशी बोलणं, बरोबर. हे पण एक बोलणं. आपण जेव्हा सकाळी संध्याकाळी फिरायला जातो हो. तेव्हा एक संवाद असला तर तो सुद्धा मानसिक नक्कीच, आधाराला नक्कीच. फार हो. उपयुक्त बरोबर, असा असतो. तर बरोबर. त्या दृष्टीने हो, थोडंसं- खूप चांगला मुद्दा सांगितला तुम्ही की त्यांच्याशी बोलणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. महत्वाचं हा. आहे. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे. हम्म. तर ज्येष्ठांचं कसं होतं की साठीनंतर हा. आपल्या शरीरात जे बदल होतात ते जे विजिबल बदल आहेत की केस पांढरे होणे हा. किंवा दात पडणे हे तर आपल्याला दिसतात, हा. पण अंतर्गत बदल पण खूप जास्त होत असतात. जसं की पचनक शक्ती मंदावते आपली, म्हणजे पोटात जी ऍसिड जे स्त्रवणारी असतात हा. त्याचं प्रमाण कमी होतं. अच्छा. त्याच्यामुळे आपोआपच आपण जे अन्न खातो ते पचायला आपल्याला जड जातं. तर त्याप्रमाणे त्यांनी हलका आहार घ्यायला थोडा सुरुवात करावी. हा. पण हलका आहार ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे त्यांना तेवढं पोषक तत्व सुद्धा त्यातून मिळायला हवे. म्हणजे मग आपण म्हणतो की म्हातारपण जसं होतं तशी ती लहान बाळं झाल्यासारखंच होतं की लहान बरं. मुलंच आपण सांभाळतोय असं आपल्याला वाटायला लागतं. हा. तर ते काही प्रमाणात खरं आहे, कारण की दातांची समस्या ह्याच्यामुळे त्यांना चावता येत नाही. तर मग लहान मुलांना देतो तसं आपण डाळ आणि तांदूळाची भरड त्यांनी जर खायला सुरुवात केली तर त्यांना पोषण पण मिळेल अच्छा. आणि त्यांना खायला त्रासही होणार नाही. हम्म. मग त्या प्रत्येक रोज डाळीचं मिश्र डाळींचा डोसा किंवा घावन असं जर त्यांनी काही खाल्लं किंवा अंड्याचं ऑमलेट जे असतं ते सुद्धा चावायला काही कठीण नसतं. तर मग त्याचा समावेश रोजच्या ह्याच्यामध्ये केला. गट बॅक्टेरिया चांगला राहण्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक नावाचे घटक हवे असतात की ज्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्या अन्नाचं पचन चांगल्या पद्धतीने करतात. अच्छा. ते आपल्याला जास्तीत जास्त दही, दूध आणि आंबवलेल्या पदार्थातून मिळतं. तर मग इडली, डोसा हे पचायला हलके आणि चावायलाही हलके पदार्थ आहेत. त्याच्यानंतर दही इझिली आपल्याला अवेलेबल घरी आपण लावू शकतो. तर हे पदार्थ त्यांनी जास्त खायला पाहिजे. तसं आणि आपण एरवी म्हणतो की हे शरीर सुद्धा आपल्या एखाद्या मशीन सारखं आहे. मशीन आपण जितकं चालू ठेवू तितकं ते चालू राहतं. जर आपण ते बंद ठेवलं तर ते चालायला प्रॉब्लेम आहे. तसंच मग साठीनंतर आपलं शरीर सुद्धा चालतं फिरतं राहिलं पाहिजे. की अगदी मोठी ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम जमत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं की मित्रमैत्रिणी त्यांचा जो काही ग्रुप असेल त्यांच्या वयाचा त्यांच्याबरोबर काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू ठेवणं हे त्यांच्यासाठी अत्यंत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जर ती ऍक्टिव्हिटी सुरू ठेवली तर त्यांना परत म्हणजे भूक लागणं, झोप लागणं, झोपही तितकीच महत्वाची आहे. कारण वयानुसार झोपेचं प्रमाण पण थोडं कमी होतं आणि मग झोप झाली नाही पूर्ण तर पचनही पूर्णच आपली संस्था असते ती बिघडते. आणि मग त्यामुळे ज्येष्ठांना हा सुद्धा सल्ला आहे की दिवसभरात जर तुम्हाला रात्रीचं झोप लागत नसेल तर दिवसभरात जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही आराम करणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की सकाळी मी कसा झोपू, कशी झोपू, तसं नाही. जेव्हा तुमची झोप पूर्ण होईल तेव्हा ती झोप पूर्ण करणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यांना पचनसंस्था पण त्यांची कार्यरत व्यवस्थित राहील आणि मग आजार जरी असतील तरी पण त्याचा जास्त त्रास त्यांना होणार नाही किंवा त्याचं ऍडव्हान्समेंट कमी होईल त्याची त्या आजारांची. खूप छान सांगितलं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आता सगळ्या वयोगटातलं आहार कसा असावा याविषयी मॅडमकडनं माहिती करून घेतली. आता विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत आताचे जे सध्या रोग, कोरोना नंतरचे रोग जे जास्ती भेडसावत आहेत आपल्या भारताला त्याविषयी आपण जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, आता जसं मी ब्रेकच्या आधी म्हटलं की आपण आता सगळ्या आजारांवर बोलू, कारण कोरोनानंतर थोडीशी आपली इम्युनिटी कमी झाल्यासारखं जाणवतंय. कारण लगेच सर्दी खोकला जरा काय आपण धुळीत गेलो किंवा कुठल्या तरी लगेच आपल्याला इफेक्ट होतो आणि लगेच सर्दी ताप होतं. जरा थोडा हवामान बदल झाला की लगेच आपल्याला उकडायला लागतं. तर त्या अनुषंगाने हा एक थोडा इम्युनिटी कमी झाल्याचा आहे. डायबिटीज, बीपी पण आहे आणि ओबेसिटी हे फार मोठं आपल्याला भेडसावत आहे सध्या. कारण फार कमी वयात आपलं वजन आणि ड्रास्टिक वाढतंय. त्याची काही कारणं असू शकतात. कारण आपण रेग्युलर चालणं म्हणा किंवा रेग्युलर आपलं एक्सरसाइज, व्यायाम करणं म्हणा, योगासनं करणं म्हणा, हे सगळं आपलं चालू असतानाही आपल्याला स्ट्रेसही नसतानाही आपला आहारही संतुलित असतानाही आपलं वजन वाढतंय. त्यामागची काही कारणं असू शकतात. बरोबर.
आपण जर बघायला गेलं तर पूर्वीची जी आपली जीवनशैली होती हा. त्याच्यामध्ये आता खूप जास्त बदल झालेला आहे. अच्छा, हा. तर तुम्ही जसं म्हणालात तसं आपण रोज जरी व्यायाम करत असलो सकाळी किंवा संध्याकाळी एक डेडिकेटेड हा. वेळेला जरी व्यायाम करत असलो तरी दिवसभरात आपली जी होणारी ऍक्टिव्हिटी पूर्वी जी लोकांची असायची हा. आधीच्या पिढीची जी असायची त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. अच्छा. माझ्या लहानपणी मला आठवतंय की एखादी वस्तू आणायला जर सांगायची असेल तर आई सांगायची हे पैसे घे आणि जाऊन घेऊन घेऊन ये. ये. आता आपण काय आईने Online. मुलाला सांगितलं हा. तरी ती ऍपने 2 मिनिटात तो मुलगा मागवतो. म्हणजे हा. त्या मुलाला जागेवरनं उठायचीही गरज नसते. हा. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा आपल्या जीवनात आवश्यक होती. नंतर वर खाली जायचं असेल तर आपण लिफ्टचा वापर करतो. हा. थोड्या अंतरावर जायचं असेल तर प्रत्येकाकडे बाईक किंवा कार आहे. बरं. त्याच्यामुळे ते जे थोड्या अंतरासाठी चालणं होतं तेही आपलं बंद झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आपण शतपावली करायचो ते पूर्ण बंद झालेलं हा. आहे. तर दोन्ही जेवणानंतरचं जे चालणं आहे त्याचा जो इफेक्ट आहे म्हणजे अच्छा. मुख्यतः डायबेटीस सारख्या रोगांमध्ये हा. की त्याच्यामध्ये शुगर तुमची एकदम स्पाइक न होता ती कंट्रोलमध्ये राहते. ते जर चाललं आपण दोन्ही जेवणानंतर अच्छा. तर ते पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपण मागे वळून बघून आपली जी जीवनशैली होती ती थोडासा अवलंबण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वी आपण एकत्र कुटुंब खाली बसून जेवायचो. हो. तर खाली बसून जेवण्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते की खाली बसून जेवल्यामुळे आपली हिप बोन्स असतात ती वाईड मांडी घालून बसताना वाईड होतात. त्याच्यामुळे जेवणाचं पचन जे असतं ते इझिली होतं. त्याच्यानंतर आपण ताट खाली ठेवलेलं असतं आणि आपण असं जेवतो. ते जेवताना सुद्धा थोडासा आपल्या शरीरावर ताण येऊन आपण लिमिटेड जेवतो. अच्छा. आपण खूप जास्त जेवत नाही आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या मेंदूपर्यंत ती मेसेज पोहोचवला जातो की तुझं पोट आता भरलेलं आहे, त्याच्यामुळे आता इथे थांबायचं आहे. आपण आता काय करतो, टेबलवर बसतो, टीव्ही बघत किंवा गॅजेट बघत एखादं जेवतो. तर ते जेवताना आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचेपर्यंत आपल्या अधिक खाऊन झालेलं असतं जास्ती आणि कॅलरीज इंटेक जास्त होतो. त्याच्यामुळे बाकी आपण व्यायाम करू आणि बाकी काही सप्लिमेंट्स घेऊ किंवा काही करू तरी ह्या छोट्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे कॅलरी इंटेक सुद्धा आपला तेवढाच वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी असं पाहिलं वर्षानुवर्ष असं केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. त्याचप्रमाणे आपला कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर किंवा वेगवेगळ्या गॅजेटचा वापर जसं की आहे मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर, अगदी ते वाईट आहे तसं म्हणणार नाही पण कुठेतरी त्यांचा परिणाम होतो. त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. पेस्टिसाइड्स आणि केमिकलची फवारणी, फर्टिलायझर हे खूप वापरलं जातं. त्याचा कुठेतरी तर ह्या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव्ह परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळे आजार भेडसावत आहेत. आणि आपले सण समारंभ आहेत म्हणजे सॅटर्डे संडे आउटिंगला जाणं, फास्ट फूड खाणं, मॉलमध्ये जाणं. आणि पूर्वी कसं असतं पुरणपोळी वर्षातनं एकदाच व्हायची होळीला. आता मनात आलं की आपल्याला पुरणपोळी विकत मिळते, त्याच्यामुळे स्वीट्स इझिली अवेलेबल असतात. त्याच्यामुळे त्याचं सेवन वाढलेलं आहे. लहान मुलांना मीठ आणि साखरचं प्रमाण तर म्हणजे काही विचारूच नका तुम्ही, खूपच दिलं जातं कधी कधी. तर त्याचाही वाईट परिणाम कुठेतरी लहानपणापासूनच जर हे गेलो आपण तर खूप अर्ली एज मध्ये म्हणजे 20s आणि 30s मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे रोग लागू शकतात आणि औषधं घ्यावी लागू शकतात. तर ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम होऊन हे आजार आपल्याला लागतात असं मला वाटतं. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल की म्हणजे आहारावरच कॉन्सन्ट्रेट करायला लागेल. सर्वात पहिले म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो जास्तीत जास्त आपण आपल्यापासून दूर ठेवायला हवा. कारण काय होतं मोबाईल मधनं जे आपण जसं म्हणतो मायक्रोवेव्ह चांगला की वाईट की त्याच्यामधनं जे येणारे हे आहेत रेज आहेत त्याचा आपल्या जेवणावर, तर त्याचा जेवढा परिणाम होतो त्याच्याहून अधिक परिणाम आपल्या मोबाईल मधनं येणाऱ्या रेजचा आपल्यावर, कारण मोबाईल सततच आपल्या जवळ असतो. तर ते झोपताना 1 तास मोबाईल आणि टीव्ही बंद पूर्ण ठेवणे, जेवताना ते अजिबात न बघणे. त्याच्यानंतर मोबाईलमध्ये जी रील्स येतात, आता असं झालेलं आहे की टू मच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते जेवढी आपल्याला आधी मिळत नव्हती. तर त्याचा कुठेतरी सतत मनावर परिणाम सुद्धा होत असतो. आपण जेव्हा ती रील्स स्क्रोल करतो प्रत्येक माहितीचा मारा सतत आपल्यावर माध्यमांवर होत असतो. तर ते आपण वाचून आणि त्याचा सुद्धा कधी कधी मानसिक परिणाम आपल्यावर होतो, त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होत असतो. तर तो आपल्याला कंट्रोल करायला हवा. म्हणजे एखादं फूडचं रील दिसलं तर आपण हा पदार्थ खावासा वाटतो किंवा एखाद्याने असं काही सांगितलं की हे खाल्लं तर हे होईल, तर त्याची भीती घेऊन आपण मग काहीतरी वेगळे उपाय सुरू करतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर मोबाईल सर्वात पहिले बाजूला ठेवायला हवा. दुसरं म्हणजे आहारामध्ये आपण समतोल जसा घेत आहोत
तो समतोल आहार घ्यायचा. झोप पण तितकीच महत्वाची आहे. 7 ते 8 तास झोप अतिशय झालीच महत्वाची पाहिजे. आहे. कारण झोप दिवसभर तुम्ही जो व्यायाम करत आहात, ज्या मसल्सना तुमचा जो ब्रेकडाऊन झालेला आहे, बरोबर. त्या सगळ्याची रिकव्हरी, अन्नामधून घेणारे पोषक तत्व आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन, हे मेनली सगळं झोपेत होणार आहे. तुम्ही जर कमी झोप घेतली तर ते तुम्हाला पोषक तत्व तुमच्या अंगाला, शरीराला लागणार नाही. आणि मग आपल्याला व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी, वेगवेगळ्या ह्यांची कमतरता आपल्याला जाणवायला लागते. तर ते न करता आपण झोपही तितकीच महत्वाची आहे. पाणी पिणं तितकंच महत्वाचं आहे. कारण डिहायड्रेशन सुद्धा होतं. आता तर उन्हाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे पाणीही तितकंच महत्वाचं आहे. कारण अनेक फायबर जसं आपण शरीरामध्ये घेतो ते पचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आपल्या शरीराला असते. अनेक वेगवेगळ्या कार्यासाठी पाणी तर आपलं आवश्यक आहेच आपल्या. त्याच्यामुळे पाणी, झोप हे सुद्धा आहार आणि व्यायाम इतकेच महत्वाचे घटक आहेत. नक्कीच. आता तुम्ही जे बिग बींग म्हणजे आणि सगळ्या सेलिब्रिटींच्या घरी गेलात आणि त्यांना न्यूट्रिशन प्लॅन समजावून सांगितला, तर त्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोणाकोणा म्हणजे कसं त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं. कारण ते लोक फार रिजिड असतात. म्हणजे ते करायचं म्हटलं, ठरवलं की आपलं तसं होत नाही, पण ते लोक फार कटाक्षाने ते पाळतात. तर तो तुमचा सेलिब्रिटींकडे जाऊन त्यांना डाएट प्लॅन द्यायचा तो अनुभव खूपच चांगला होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये काही कारणाने ते ऍडमिट किंवा त्यांचे कोणी नातेवाईक ऍडमिट झालेले होते आणि तेव्हा आमच्या भेटीचा योग आला आणि त्यांना त्याप्रमाणे डाएट देण्यात आलं. बिग बी तुम्ही जसं म्हणाल तसं मी 2-3 वेळा त्यांना भेटलेले आहे. त्यांचे नातेवाईक एक ऍडमिट होते त्यावेळी आणि ते स्वतः एकदा ऍडमिट होते त्यावेळी. सो त्यांचं आपल्याला एक अशी प्रतिमा असते ना की ते कसे असतील किंवा काय असतील. तर शेवटी ती पण माणसंच आहेत आणि त्यामुळे आपण भेटतो तेव्हा ते अगदी सामान्य माणसांसारखेच आपल्याशी बोलतात आणि भेटतात. एक वेगळा रिस्पेक्ट असतो आणि ते छान आपल्याशी म्हणजे संवाद साधतात. आणि त्यांचं रुटीन जे असतं ते एकदम स्ट्रिक्ट असतं की ह्या वेळेला हे, ह्या वेळेला हे, ह्या वेळेला हे. आणि मग त्याच्यामध्ये काही बदल सुचवले तरी ते त्याच्यासाठी ओपन होते आणि त्यांनी ते स्वीकारले व्यवस्थित आणि त्यांनी ते फॉलोही केले. पण मला एक मुद्दा ह्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की सेलिब्रिटीज ना ट्रीट करताना अनुभव अतिशय चांगले होते. पण एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण एक स्क्रीनवर बघतो ह्या सेलिब्रिटीजना, तर तेव्हा आपण आणि त्यांनी त्यांच्या डाएट आणि आपण आपलं डाएट ह्याची आपण तुलना करणं योग्य नाहीये कुठेतरी. कारण की ते जी मेहनत करत असतात ती एक वेगळ्या प्रकारची मेहनत आहे आणि त्यांना चांगलं दिसण्यासाठी, त्यांची स्किन, त्याचे केस, त्यांची एक फिगर मेंटेन करण्यासाठी त्यांच्यासाठी एक वेगळा स्टाफ नेमलेला असतो. आणि त्यासाठीच त्यांना म्हणजे ते चांगलं दिसण्यासाठीच त्यांना स्क्रीनवर यायचं असतं. तर कुठेतरी त्यांचा जो पूर्ण रुटीन आहे त्यांचं ते त्यासाठीच डेडिकेटेड केलेलं असतं. तर आपण सामान्य नागरिक जेव्हा ते बघून काहीतरी फॉलो करायला जातो तर तेव्हा आपल्या त्या जीवनशैलीमध्ये ते बसत नसतं. त्याच्यामुळे तो अट्टाहास आपण करणं चुकीचं आहे की मला त्यांच्यासारखं दिसायचं आहे किंवा करायचं आहे. तर आपल्या रुटीनमध्ये काय योग्य आहे बसून ते आपण फॉलो करायला परवडेल नक्कीच तेही बघायला हवं आपण कुठेतरी. तर हा एक संदेश मला अगदी कळकळीने द्यावासा वाटतो की तुम्ही फक्त मला असं फिगर हवीये किंवा असं करून काहीतरी एक्स्ट्रीमला जाऊन योग्य सल्ल्यानुसार तुम्ही केलं तर बरोबर आहे. हल्ली कॉलेजच्या मुली आता आपण कॅम्पसमध्ये आहोत म्हणून म्हणते की लगेच मला शिल्पा शेट्टी सारखंच व्हायचंय, 0 फिगर वगैरे हवी आहे. तर त्यासाठी दिवसेंदिवस उपाशी राहणं आणि मग काय क्रश डाएट वगैरे काय ते प्रकार करतात. हे फार चुकीचं आहे. नक्कीच. त्यामुळे योग्य सल्ल्याने जर तुम्ही केलं ते व्यवस्थित आणि गायडन्स घेऊन तर मग ते तुम्हाला त्यासाठी त्याचे फायदे म्हणजे रिझल्ट मिळू शकतात. आणि तेही तुम्हाला फॅट डाएट्स वगैरे कसं पटकन रिझल्ट येतात पण त्याचा परत दुष्परिणाम सुद्धा तेवढेच आहेत. त्याच्यामुळे जिमला सुद्धा जिम आपण काही काय सोडलं तर आपण परत पुट ऑन होतो. ते कंटिन्यू राहिलं पाहिजे. नक्कीच. आता अगदी म्हणजे सगळी मुलाखत तुमची उद्बोधनात्मक झालेली आहे. तरी पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न, तरुण जे आपले विद्यार्थी आहेत ज्यांना न्यूट्रिशन फील्ड मध्ये यायचं आहे, कारण समाजाची जशी डिमांडच आहे, गरज आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? त्याचं योग्य प्रशिक्षण घ्या पहिले तर. कारण की हल्ली आता आपण बघतो की 1-1 महिन्याचे 3-3 महिन्याचे छोटे छोटे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. ते व्हॅल्यू ऍडिशन साठी म्हणून चांगले आहेत. पण फक्त ते करून तुम्ही एक डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट म्हणून जर का प्रॅक्टिस करणार असाल तर त्याची वैधता तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जिथून तुम्ही तो एखादा कोर्स परस्यू करत आहात तर त्या युनिव्हर्सिटीची किंवा त्या ह्याची प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची पडताळणी करून घ्या योग्य.
कारण त्याचं ती किती रेकग्नाइज्ड आहे किंवा हो. तेही बघायला हवं. बरोबर. आणि हे केल्यानंतर सुद्धा ह्या विषयामध्ये रिसर्च करण्यासाठी सुद्धा खूप वाव आहे. हा. जर तुम्हाला अजून त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तेही करू Research, शकता. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही एखादी प्रॅक्टिस करताना फक्त वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यासाठीच डायटिशियनचं काम नाहीये. बरोबर. तर लिव्हर किंवा किडनी सारखे गंभीर आजार आहेत. त्याच्यानंतर एंटरल न्यूट्रिशन आहे, म्हणजे तोंडाने न घेता नळीने जे अन्न दिलं जातं, आरटी फीड आहे किंवा जेजुनोम फीड आहे, जेजुनोस्टोमी आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आतड्यामध्ये तुम्हाला जेवण दिलं जातं. तर अशा क्रिटिकल पेशंट्सना हँडल करता आलं पाहिजे तुम्हाला. तर ते न्यूट्रिशन सुद्धा फार महत्वाचं आहे, म्हणजे ते फील्डही फार महत्वाचं आहे. तर फक्त पब्लिसिटीसाठी किंवा एका रीलमध्ये व्हायरल झालो त्यासाठी न करता हा विषय जर तुम्ही अभ्यासलात तर तो खरोखर इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. तर ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच फायदा होईल आणि ह्याची डिमांड तर वाढतच आहे. आणि ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल, नक्कीच फायदा होईल. तुम्ही आज आमच्या इथे आला तेव्हा आमचा भरपूर फायदा झालेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस आचार्य 90 FM. आज आपल्यासोबत डॉक्टर गायत्री गोखले होत्या, ज्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहतात. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. स्वतःच्या प्रॅक्टिससाठी खूप शुभेच्छा. अनेक पेशंट्सना चांगलं आरोग्यदायी बनवाल अशी आशा आहे. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढील हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये. तोवर नमस्कार. आचार्य